हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी रेडी झाली. आता 5:30 वाजले आणि 5ला जोडलो होतो. पटकन रेडी झालो आहे. कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता आवरायचं आहे. आज माझ्या काकांची वास्तुशांती आणि कानापंगण येणार आहे. आत्यान ते सगळे आज घरी येणार आहे. तर कानाला पण आणायचं आहे येतानी. तर चला मी, दादा, सुनील, काना आणि दीदी आम्ही सगळे जातो. आता आम्ही डाऊसला जाणार, कानाला घेणार आणि मग तसंच काकांच्या घरी जाणार. तर चला बघूया आजच्या दिवसात काय काय होतं. आणि आज दीदींचा बड्डे, तर दीदींना हॅपी बड्डे. सो चलो पोहोचलोय कानाकडे. चला काना तर आज पार्टी सुटला आहे. लवकर रेडी झाला असेल तर बघूयात काना काय करतो हे. हॅपी बर्थडे कानाच मम्मा. तुम्ही पण छान दिसताय. कुटू पप्पाला लय दिवसातून भेटलाय कुटू. एवढे सकाळी कुठे तरी जायचंय म्हणून आज नक्की. दादू भेटले का पप्पा? दादे मला येऊन द्या संग. दादू आजील घ्यायचं. ए दादू आजीला ए दादू येऊन द्या पण येऊन द्या. पाय काय मुडा आला होता त्याला. लय बालड झाला. आता नाही रडत रे. राहिला आता. ओळखीचे लोक आहे ना रे कोणतरी. काय गोबी आम्हाला तुम्ही चला 8 वाजले राव. अर्धा तास इथं काय तुम्ही लय उशीर करते बर का. तर चला आवरलंय आमचं कानाला घेऊन. आता आम्ही निघतोय. आता पुढचे प्लॅन्स काय असेल हे तुम्हाला पुढेच समजेल. चला आजीला बाय बाय करा. बाय बाय करा आजीला. बाय बाय दादू. या बरं का परत परत या. हाय माशी. आम्ही कसे आलो हे रस्त्याने आलो. गाडी चालवत कसा होता पार्सल वाला? हे रश्मीचं कॉलेज आहे इथं. हे बघा रश्मीला आम्ही सरप्राईज देण्यासाठी असं सांगितलं की पार्सलवाला येतोय. तिचं काहीतरी सामान द्यायचं होतं तर दीदी म्हणे पार्सलवाला येतोय. आणि ती सरप्राईज झाली आम्हाला बघून, कानाला बघून. कानुली काय झालं? काय करती तू? काका सोबत गाडी चालवतोय का? हा का? तर फायनली आम्ही काकांच्या घरी आलेलो आहे. आता तब्बल 4-5 तासाच्या प्रवासानंतर आता मी आलोय. आजी आली दादूची. दादूला घ्यायला. हे बघा का झोपले होते काय? हॅपी बर्थडे काकी छान दिसतंय. काका पण छान दिसते बर का. बरे बरे बरी का तू? राम राम कर. राम राम. आता आम्ही पोहोचले सुधीच्या काका काकींच्या घरी. पूजा चालू आहे अजून. आम्ही दोघी घर बघून येतो. अजून तर मी पण बघितलेलं नाही. मी पहिल्यांदाच इथं आले आणि दिदींनी पण नव्हतं बघितलेलं. तर दोघी पण घर बघतो. गोल चक्कर मारणं थोडं अवघड होतं कारण जागा थोडी कमी असल्याने आम्ही गुतत आलेलो आहे. आणि त्यामुळं आम्ही दोघांनीच बाकी आमच्या मागं कोणीच नाही आले. कारण बाकीच्या तब्येतीनं बसलीच नसती. आमच्या सारख्या बारीक माणसांची गरज आहे. चंदनाच्या झाडाला नागाची वेडी. चंदनाच्या झाडाला नागाची वेडी. शेजारणीच नाव घेतो गृहप्रवेशाची वेळ.
शेजारीच नाव घ्यायचं बाकीचं काय करायचं नाव घेतो गृहप्रवेश हो आम्हाला प्रसाद द्या. प्रसाद द्यायला लय मोठा माणूस बसवला. अच्छा म्हणजे लग्न व्हायसाठी देऊ राहिला काय? माझं बी सत्यनारायण हा का द्या मग. ब्लॉग मध्ये येऊच राहिलं म्हटलं हिरो झालोच मी आधी बरे बरे ब्लॉग मधून स्थळ आणतो आता खरे तो लग्न व्हायसाठी बसला तू कशाला बसलाय? माझं लग्न झालेलं आहे. माझा दुसरा मुलगा दुसरं पोरग व्हायचं हा दुसरं म्हणून बसलाय का? सगळ्या माझ्या आत्या या काकी इकडं सगळे आजीन ते बसले. चल मोया येऊ का? चल तुम्ही डोंगरावर हो बाय. चला येऊ का डॉक्टर? चला ओके. चला बाय बाय. चला वास्तुशांतीचा कार्यक्रम झालाय आणि आता आम्ही निघतोय. बऱ्यापैकी पाहुणे आणि दाजीच नाव पुढे करीत राहून दे भावीनवर देव काळजी घ्या. दाजी तंगडे बिंगडे मोडून घेऊ नका. बस तुम्ही कंटेंट केलं का आता? ओ मामाच्या घरी गरमलं का रे? गरमलं आंबा होत्या ना. आम्हाला घरात नव्हतं गरम, बाहेर करून आम्हाला बाहेर मज्जा वाटली. आता काठीपाशी बस. आई हा इकडे ये तू. आता ऊन लागतंय तिकडून बरं का आपल्याला इकडे बसायचंय. हा तिथं नाही बसायचं आता. इकडून सगळं दिसत. दादी लगेच खुश झाली. खुश झाली तू? हा खुश झाली. तर आम्ही इथं हॉटेलला थांबलोय कारण आता त्यांची तर ट्रिप संपली आहे आणि मावशीन ते पण घरी चालले. तर ते मग जाताना आम्हाला भेटले असते. मग म्हटलं आपण चहा वगैरे घेऊ आणि त्यांचं दर्शन पण घेऊ कारण आता त्यांची ट्रिप संपली आज. मग म्हटलं ते आम्हाला भेटले नसते कारण ते आम्ही यायच्या आतच घरी निघाले. त्यांना लवकर जायचं होतं तर त्यांना आमची त्यांची भेट झाली नसती म्हणून आता आम्ही त्यांना भेटण्यासाठी इथं थांबलोय. आणि का ना बघा आले मावशीन ते. हे बघा मावशीन काका आले. चला इथं चालू होतं बरं का आपण. पण मध्ये बसलेले तर बघू आपण आता कानाची आणि आजी बाबांची रिॲक्शन काय. चला मी व्हिडिओ चालू ठेवतो तर. आता आम्ही आलोय दीदींच्या बर्थडे सेलिब्रेशनला. दीदी परत एकदा तुम्हाला हॅपी बर्थडे. पार्टी देते म्हणून हॅपी बरं. बर्थडे काकाकडून आपल्याला आज पार्टी बरं का दादू? हा काका काय पार्टी बिर्टी देत नसतो. 1x काकानं पार्टी चेंज करेल. नाही 0.6 बरे चांगलं येते. आणि पण 1x. चल तू चलो. कशी झाली मम्मी ट्रिप? लय त्याला जवळ नका घेऊ. 2-4 दिवस तरी घ्यायला लावलंय. तुम्ही आजारी असले तर मग तो पण आजारी होईल. आमच्या शहर आहे तुम्हाला कळायला पाहिजे होतं आमची यात्रा कशी झाली असणार. कशी झाली आजच्या ट्रिप? हो भाई दादाला पाहून तर रडायला लागला तो. दादू आजी बाबांना म्हणा ट्रिप कशी झाली तुमची? एकदम मस्त. नाही नाही किती वेळ झाला तुम्हाला येऊन? आम्ही आलो होतो पण तिकडे गेलो. याला डायपर घ्यायची होती, किराणा आणि केक आणायचा होता. काय इकडे काय पण. कसं वाटलं मम्मी तुम्हाला ट्रिपवर जाऊन? पाय पडा आधी मग सांगत. अगं पायच पडणार होतो पण ही व्हिडिओसाठी. तू लगेच ऑन कॅमेरा बेइज्जती केली राव माझी. वाह वाह काय ऍक्टिंग आहे. वाह गणभाऊ म्हणलं वाह काय ऍक्टिंग आहे. असं झालं कधी घरी जाऊ कधी कालपासून असं होतं झाली आता जायचं कधी जायचं. 2 दिवसापासून फोनवरून आम्हाला कळत होतं का तुम्ही घरी येणार लवकर. निघालो ना तेव्हापासून असं वाटलं जेवढं लवकरात लवकर गेलो. मागच्या वेळेस काय 8 दिवस गेले होते ना एवढं काय वाटलं नाही असं. पण यावेळेस 15 दिवस मनातून लय खुश होती बरं का. असं वाटत होतं येऊच नाही. ऍक्टिंग ऍक्टिंग
गुड ऍक्टिंग मस्त आहे मस्त आहे खरंच जमली ऍक्टिंग तुमचा आजचा दिवस कसं काय गेला लय भारी सासरवाडीला येऊन आल्यामुळे लय भारी लय फॉर्म मध्ये होतो आम्ही हे रडू राहिलं बरं का ओळखी ना तुम्हाला मला ओळखलं भाऊ पण मम्मी तू दोनदा गेला लोकांचे चेहरे पाहिले तोंड एवढं झालं डायरेक्ट ते जास्त झालं ते जास्त नवीन चेहरे दिसायचे ना मग त्याला नवीन जागा नवीन चेहरे पण आपलं फॅमिली रियुनियन झालेलं आहे डायरेक्ट इथे 15-20 दिवसांनी 15 दिवस झाले आज complete 15 म्हणजे आपण तिघं वेगळे होतो हे दोघं वेगळे होते आणि हे दोघं वेगळे सगळे एकत्र आले आज खूप भारी वाटलं. आम्ही येणार नव्हतो पण लाईटिंग मध्ये येणार नव्हतो पण म्हणलो नका येणार म्हणलं चला पोरं परत नाराज होती चालू अरे आम्ही तर खुश होतो 8 दिवसांनी अजून यायला पाहिजे होते नाही आता इथं ना होतं ना मला वाटलं आम्ही काय प्लॅन केला होता माहिती का मम्मी आम्ही काय प्लॅन केला होता म्हणलं आम्ही ऐक ना आम्ही काय प्लॅन केला होता की म्हणलं आम्ही जेवण करून जाऊ आता आम्हाला टाइम झालाच जेवण करून जाऊ आणि यांना पार्सल घेऊन जाऊ केक घरी जाऊन कापू आम्हाला जेवायचंच नव्हतं पण तुम्ही हा म्हणले ना मग आम्हाला खुश झालं मांडे खाऊन गेले कुठून हॉटेलला ते काका म्हणे मांडेच खायचे बर मांडे खाल्ले ती जेवरीची भाकर आणि भरीत मी जेवारीची भाकर वांग्याची बाजरीची भाकर आणि भरीत खाल्लं रोटी आहे असं चला मग बसून बोलू आपण हे झाल्यावर म्हणताय तुम्ही चला झाल्यावर नाही इथून पुढची पण सांगते तू ह्या साडीमध्ये खरंच छान दिसते बरं का लाईट पडल्यावर तर आणखी छान दिसते चलो काय झालं त्याला काय तो म्हणतो त्याला हाय कर बोललो तो घरच्या त्यांना डाटा करायचा हॅलो दुसऱ्याला टाटा करायला येतो मी ना बाहेरच्या लोकांना म्हणलं का टाटा कर मग मी म्हणते ते घरच्याला ओळख ते बाहेरच्यांचा काय अगरबत्तीला चला अरे मस्त आहे फर्स्ट टाइम आला आपण मस्त आहे ना हे वरती बड्डे गर्ल आवडलं का मस्त दिसतं ना ठीक आहे मग दाबून खाऊ मग आता केवढं मोठं असं बिल काढू ना मग तुम्हाला कळलं पाहिजे मी नसतं परत ही मायक्रो फॅमिली पा किती खुश झाली आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये बघा कसे दाखवता येते कानाला बी घेत आहे अशी बिहाइंड द सीन ब्लॉगिंग चालू असते बरं का मम्मी तुझ्या बड्डेला पण येतच आपण लोडिंग आमचं येवला शहर पाहून घ्या कसं आहे एवढं पसरलेलं आहे आमचं येवला शहर मग आता काय थकलं म्हणून नाही काही कंटाळले फिरू नाही अजिबात नाही तर तुम्हाला काय कंटाळले आम्ही 56 वर्षाच्या वयाच्या हिशोबानं ट्रिप केली ना आम्हाला असं वाटत नाही आपण फिरून आलोय असं अजिबात इकडं पहा ना मोमेंट्स भाई तुम्हाला वाटत असेल आम्ही सगळे वरती आलोय आणि काय एक जण त्याचा कॅमेरा काढून व्हिडिओ काढताय नुसतं व्हिडिओ लय झाले नाही कारण खडा मारला का ब्लॉगर नाही त्याचे आपल्या फॅमिलीसाठी पण एक रिझन आहे की आपण मेमरीज कलेक्ट करून ठेवतोय सांगितलं आणताय ना ते स्टँड आणताय मस्त दिसत आपण करून घेतले अरे वा मस्त फिरायचं मस्त आनंद घ्या हो का फैमिली फोटो चल रहा है गाइस ये तो फोटो
आणि आमचा गुब्बी पा गुब्बी खूप एक्साइटेड झालाय हे सगळं बघून. ये क्यूट दिसते फॅमिली मस्त. कसा आहे केक? केक कसा आहे? केक कसा आहे? छान आहे पण टेस्ट कशी बघून आता. खुश आहे का तुम्ही हा केक पण? हे हा श्रुतीच्या साडीसोबत मॅचिंग केक आहे. वाट बघताय लवकर करून घरी जायचं आराम करायला त्यांना थकलेले चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आले ऑर्डर द्या ना मग तोपर्यंत. जाऊ ना हे झालं 10 मिनिटाचं मंदिर. येऊ ना. हां आता आपण आपल्या भागात आलोय. देऊ. मम्मी घरी जायचंय आराम करायचंय थोडं वेळ थोडं आमच्या सोबत बी फिरत जा राव. नाही का तुझा चहा पाजला. पायल का 25th बर्थडे गाना के साथ सिल्वर जुबली होते की 25. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे कमी का तू पण मी पण तुझा व्हिडिओ टाकतो thumbnail-साठी. पा सगळे गुबी गिफ्ट घेऊन आले. वृंदावनवरून आणली. व्हिडिओ आहे का? डायरेक्ट वृंदावन. चल आज घे ना. मस्त कानुली जास्त काय तर. चला अरे बस हावराटावानी किती खाणार झाला की बर्थडे एवढा आम्ही सगळ्यांनी घातलं तरी हं? अरे काय बाई आहे ब्रोचं गिफ्ट. वृंदावनचा ड्रेस आता घालू नका दाखव इथं. मस्त आहे, मस्त आहे. मेरा भी बर्थडे का गरज ही म्हणजे नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गणभाऊ पुढे येईल हा गणदादा नाही नाही याच्यात अटकवलेलं आहे ते नाही जाणार पुढं याच्यात असलेलं मी आहे. म्हणते जोपर्यंत अजून काही आलं नाही तोपर्यंत घ्या त्याला. कशी टेस्ट ब्रो कशी टेस्ट कसं वाटतंय कानासोबत पहिला बर्थडे कसं वाटतंय? रिस्पॉन्सिबल. मागच्या बड्डेला काय पोटात होतं. यार त्यांनी चुकीच्या टाइम वाजवली व्हिडिओ चालू करून सर तुझा वाजवली सांगेल होती मी त्यांना. बड्डेला फटाकडे वाजवले होते बरं का आम्ही पण व्हिडिओ आधी काढायचा व्हिडिओ. तेव्हा तेव्हा वाजवू राहिले. आता हे दुसरा बारी यार बघितलं पाहिजे बर्थडे साठी फटाके थँक्यू सो मच. डायरेक्ट येवलेत आपण दोघांनी मिळून काय मी बनवते मीच सांगितलं होतं तुम्हाला दोघांना. थोडं त्यांचा टायमिंग चुकला बघ हो व्हिडिओ चालू करायचा आधी वाजवून. तेव्हा वाजताय अजून पण थँक्यू सगळ्यांना. आवरडू नका जाऊ दे. डोळ्यातून अश्रू येते पण तुमच्या कष्टासारखे ते दिसत नाही. वा, वा, वा. काय काय डायलॉग मारला कुठून चोरी केला नाही पुढं ऐकलंय तुम्ही? हा बनवला का हा लेटेस्ट आत्ताच बर्थडे स्पेशल डायलॉग. सिझलिंग ब्राउनी खाण्याची आमची खूप इच्छा होती ती अवलत भेटत नव्हती पण फायनली आता भेटली आम्हाला आणि यांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता.
आत्याच्या अंगावर सगळं दूर गेला. बर्थडे गर्ल खुश होऊन गेल्या. सुनील दादा थँक्यू सो मच. चला चला ये हॅपी बर्थडे टू मी. हे काय होतं? अरे तुला जायचं का? गजब बेइज्जती. आता नाही खायचं. राग आला. राग आला. मी चालली. आवर बिल देऊ जा. खुश का? आई गुब्बीची मस्त झोप झाली आमच्या जेवणाच्या टायमापर्यंत. आमचं जुगाड सक्सेसफुल झालं. काय गण भाऊ?